छत्रपती संभाजीनगरचाच राहणार आहे, पण आमचा सीडीसीचा पेपर होता तो कॅन्सल झालेला आहे। तेव्हा अर्धा पेपर झाल्यानंतर आम्हाला सांगताय कॅन्सल झालेला आहे म्हणून। त्यानं आम्हाला पहिले कळवला पाहिजे होतं त्यानं, कारण असं आम्हाला वाटतंय का पेपरमध्ये फ्रॉड झालेला आहे। मी तर छत्रपती संभाजीनगरचा आहे, पण हे बाकीचे गडचिरोली साईडचे ते गोंदियाचे, चंद्रपूर साईड, नांदेडचे, पण यायचं सारखायचं काय यायचं आपले कोणता पेपर आहे आणखी तुमचा क्लर्कचा पण पेपर येतोय 23 तारखेला, याय ना काय करायचं आमचं धकून जाईन। आम्ही एकाच साठी टाकलेला आहे फॉर्म, पण बाकीचं काय करणार आहे, त्याच्यासाठी काय करणार आहे ना। एकाच दिवशी दोन पेपर आहे क्लर्कचा, आणि हा पेपर पोस्टपोन झाल्यानंतर पुन्हा हा पेपर 23लाच ठेवणार आहे। मग आपण पेपर कोणता द्यायचा, क्लर्कचा द्यायचा की हा द्यायचा पेपर, हेच तर कळेना आम्हाला। आणि आमचे हे घेणार कोण आहे, आम्हाला एवढे 10-15 हजार रुपये आम्ही तिथून खर्च करून आलेलो आहोत इथे, हे आमचा खर्च देणार कोण आहे। ठीक आहे, खर्चही नका देऊ, पण आमचे पेपर तर घ्यायला पाहिजे होते। ठीक आहे, तुमचं इंटरनेट इश्यू आहे ना, तर तुम्ही ऑफलाईन पेपर घ्या ना, सेकंड शिफ्ट थर्ड शिफ्ट करा, आमची सेकंड शिफ्ट करा ना, हे तर तुम्ही करून नाही राहिले। इंटरनेट इश्यू असला तरी अर्ध्या तासात सॉल्व्ह करता येतो। त्यानंतर त्यांनी पेपरची डेट 23 तारखेला दिलेली आहे। त्यानंतर ते बोलताय की 23 तारखेचा जो पिओनचा पेपर आहे तो 4 ते 5च्या वेळेत घेता येईल, पण सकाळी क्लर्कचा पेपर असल्यामुळे दोन्ही कसे देता येईल, आणि दोन्ही पण सेंटर अलग अलग आले, सेंटर अलग आहे आणि मुलं आलेले जवळपास गडचिरोली, नांदेड या बाहेरून सगळे, आणि त्यांना 2-3 दिवस प्रवासाचा त्रास झालेला आहे। यावर सरासरी असं वाटतंय डायरेक्ट पैसे घेऊन सेटलमेंट जागा झालेल्या आहे। याच्या जागा मागं पण उघडकेस आलेलं होत्या, महाराष्ट्र नवनीत साहेबांना केलं होतं ते उघडकेस आलेले, पण ये ना डबल हे काहीतरी फ्रॉड करणार आहे, तशाच जागा भरणार, ज्याच्याकडे पैसा आहे, जे गरीब पोर आहे ते मागं सरवू राहिले, असं काही म्हणायला हरकत नाहीये। आणि हे पेपर पहिले पण 2 वेळेस पोस्टपोन झालेले, याची डेट 2 वेळेस जाहीर झाली होती, त्याच्यानंतर पुन्हा हे झाली, सेटल झाली, त्याच्यानंतर आता पेपर घेतात ते पेपर पण कॅन्सल झाले। आज एक्झाम सेंटर, हे एक्झाम सेंटर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीच्या बाजूला नागन सेवन औरंगाबाद, आणि तिथे सोय काहीच नाही। आणि पेपर मध्ये बसल्यानंतर यांनी 15 मिनिटात बिलकुल पोस्टफॉर्मचा आम्हाला मेसेज दाखवला, असं थोडी ना असते। आम्ही तेवढ्या दूरवरून आल्यानंतर पेपर स्टार्ट झाल्यानंतर यांनी म्हणत आहे आम्हाला की पेपर तुमचा पोस्टफॉर्म झालेला आहे, असं थोडी ना असते। आम्ही तेवढ्या दूरवरून सर्वजण आलेलो, हे यांनी दादा तेवढ्या दूरून गोंदिया जिल्ह्यातून, चंद्रपूर जिल्ह्यातून, वणी तालुक्यातून, यवतमाळ जिल्ह्यातून एवढ्या दूरवरून सर्वजण आलेले आहे। यांचं कसं होणार आहे, जर सगळे श्रीमंताचेच लोक सामोर जाणार तर गरिबाईची मुलं करणार काय आहे। मग त्याच्यासाठी तर गव्हर्नमेंट ड्युटा काढाच नका ना तुम्ही। तेवढं आम्हाला सोशल मीडियानं मदत पाहिजे बा, व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे, कारण हे बँकेचे साहेब बंद केलेला पाहिजे। कलेक्टर सीएम साहेब काही ऑब्जेक्शन घेणार नाही मला असं वाटतं। तिथं पोलीस प्रोटेक्शन बोलवलं होतं, आम्ही 112ला कॉल केला होता, ते इथे येऊन सांगितलं त्यांनी की याच्यावर काहीतरी होणार नाही, ते वापस गेले। NM पवार म्हणून त्यांचं नाव होतं, त्याच्यानंतर ते पेपर घेणारे कोण होते नाव, सुनील कुमार म्हणून एक इन्व्हिगेटर होतं तिथं, त्यांनी वाटत बी नव्हते पेपर घेणारे म्हणून, पुरा सारखे होते सगळे परीक्षांमध्ये मोबाईल थोडे अलाउड राहतो, फॉलोअर्स होतं बोलत आणि आता जेव्हा नेक्स्ट पेपर आम्हाला द्याल तो आम्हाला त्याच जिल्ह्यामध्ये आम्हाला द्यायला पाहिजे होता, चंद्रपूर डिस्ट्रिक्ट मध्येच द्यायला पाहिजे होता। तर यांनी चंद्रपूर डिस्ट्रिक्टवाल्यांना इकडे पाठवू, हे पण यांनी बहुत मोठी गलती केली। तर आम्हाला आता पेपर आमचा चेंज करून पाहिजे, 23ला नाही तर दुसऱ्या कोणत्या दिवशी पाहिजे, आणि यांनी आमचा खर्च काढून द्यावा, फक्त एवढीच आमची मागणी आहे। आणि सरकार म्हणतं फक्त हे योजना ते योजना, पण मुलांसाठी काय करायचं आहे।